अवनी विचार करत बसते. तिला ते रूमचं जी जाहिरात बघितली, तिथे जर रूम मिळाली तर किती छान होईल ना. मला कुणालाच न सांगता तिथे राहायला जाता येईल आणि माझं भविष्य पण घडवता येईल, या विचारामध्ये ती असते. तेव्हा राजा तिथे येतो आणि राजा म्हणत असतो, काय एवढा विचार करत बसलात एकट्याच. ती म्हणत असते, अरे ते अण्णांनी चिक्की दिली ना मला, ती खात बसले होते. आणि ती काही राजाला सांगतच नाही की तिला एक रूम वगैरे छान भेटली आहे किंवा तिला तिथं राहायला जायचं आहे. तिला पण राजाचं तिच्यावर खूप प्रेम असतं. राजा तिला बोलायचंच असतं पण थांबतो. तिथून अवनी लगेच निघून जाते. राजाला असं वाटतं की देवी आई प्लीज माझं प्रेम जिंकव गं. इकडे अवनीच्या बाबांच्या घरचा सीन घेतला आहे. तिचे बाबा त्या महेशला म्हणत असतात, अरे महेश, त्या धांगटांच्या घरच्या केसबद्दल काय झालं. तर तो म्हणत असतो, मी त्या वकिलाला भेटलो. ते वकील म्हणाले केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे वेळ लागेल. तो म्हणत असतो, अरे पण त्यांच्यावर केस झाली तर ते लवकर घराच्या बाहेर यायला हवे. माझी अवनी ना एवढी प्रेमळ आहे, तिथल्या लोकांशी जर तिची जमायला लागलं तर ती खूप लळा लावते सगळ्यांना आणि तिथून तिला आपल्याला परत आणणं खूप मुश्किल होईल. यासाठी जेवढं लवकर तिला आपल्या घरी आणता येईल तेवढं लवकर बघ आणि जेवढे काही शिल्लक पैसे वगैरे लागतील ते पण आपण देऊया. आता तिची आई पण बोलली मध्ये की हो बाबा, माझ्या अवनीला लवकरात लवकर घरी आण. तिकडे कोणत्या परिस्थितीमध्ये ती राहत असेल. एवढे ऐशो आरामात जगलेली मुलगी त्या धांगटांच्या घरी काय आहे काय नाही आपल्याला काहीच माहीत नाही आणि कशी राहत असेल. नंतर तिचे बाबा तिथून निघून जातात. महेश म्हणत असतो, बाबा तुम्ही काळजी नका करू, मी आहे ना. मग नाही त्या धांगटांना आपण जिंकू देणार. इकडे स्वाती आता निश्वास सोडते. तर महेश तिच्या चेहऱ्याकडे बघतो आणि म्हणतो, काय गे स्वाती, खूप खुश झाली वाटतं. तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय ना आनंद. त्या धांगटांची केस कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे केस सक्सेस होणार नाही असं नाहीच ना. वेळ लागेल पण नक्कीच होईल आणि मी ते करून दाखवेल. त्यामुळे तू काळजीच करू नको आणि एवढे आनंद पण व्यक्त करू नकोस. नंतर तिची आई म्हणत असते, महेश ते जाऊ दे, पण तू आपल्या अवनीला लवकर घरी कसं आणता येईल फक्त त्याच्याकडे लक्ष दे. आणि स्वाती काही बोलायचीच तर स्वाती थांबते. परत महेश तिच्याकडे खूप रागाने बघत असतो आणि महेश त्याच्या रूममध्ये निघून जातो. स्वाती विचारच करते, मी काही नाही बोलले तरी हे माझ्यावरच विनाकारांचे आरोप लावतात. नंतर इकडे धनू पान्या हे त्यांचे पांघरून टाकत असतात आणि गप्पा मारत असतात की अरे बघ ना, यशदादासारखा मायाळू भाऊ नाही कुठे आणि किती चांगला आहे बघ ना. अरे आपल्यापैकी कुणी जरी असतं तर राजाला 2 कानाखाली मारल्या असत्या, पण यशदाने खूप शांततेने हँडल केलं. मोठा भाऊ आहे हे त्यांनी आज दाखवून दिलं. नंतर तिथे नमी येते आणि हे किचनमध्ये आलेले असतात. ती ऐकते, काय झालं, यशाला मारलं. हे ऐकताच नंतर तो म्हणत असतो, अरे आली का नमी, अगं तुला 100 वर्ष आयुष्य आहे. ती म्हणत असते, ए झिपऱ्या काय रे. तो म्हणत असतो, अगं आमच्या यशदाला ना ते बोलता बोलता सांगून जातात की राजाने मारलं. आता नमीचा खूप पहारा चढतो. तिने आणलेली असते खीर. ती म्हणत असते, अरे यशा खाऊन बघ ना. तो म्हणत असतो, नको नको. ती तरी पण चमचा घालते तिच्या तोंडामध्ये आणि कशी झाली सांग ना. धन्या म्हणतो, अगं गोड आणि चिकट. आमच्या यशदासारखी गोड आणि तुझ्यासारखी चिकट. तू कशी आमच्या घराला सारखी चिकटून बसलेली असते ना, अगदी तशी. ती म्हणते असते, ए झिपऱ्या तू गपणार रे, तू का मध्ये मध्ये बोलतो रे सारखं. तो म्हणत असतो, बोलणार नाही तर काय आहे, मी माझ्या यशदाचा लहान भाऊ आहे. नमी म्हणत असते आणि बोलता बोलता ती सांगून जातात की राजाने मारलं. इकडे ते चिडवत असतात तेव्हा नमी पाण्याला म्हणत असते, ए चिडका तू गप रे. तो म्हणत असतो, ए नमे तूच गप. आता ती त्या धन्याच्या अंगावर जायला लागते तेव्हा यशा तिला थांबवतो. ती डायरेक्ट ते उलथानं काढते घरातलं आणि तिला मारायला निघते, पण ते तोंड दाबून धरतो. तरी पण तो म्हणतो, काय बोललीस तू, काय बोललास. यशाला मारलं कोणी, राजाने. अरे बाप रे. आता ती म्हणते असते, कुठे तो राजा, पहिले मला त्याचा चेहरा बघू द्या. आणि ती त्याच्या रूममध्ये जायला लागते.
ती म्हणते यशा तू बोलव त्याला बाहेर, अवनीसमोर मला तमाशा नको आहे. आता बाहेरून राजा आलेला असतो आणि राजा म्हणतो काय सुरू आहे तुमचं. आता राजाच्या चेहरा बघत असते नमी आणि खूप राग येतो तिला. ती म्हणत असते तुझ्या चेहऱ्याकडे तर बघावंसं पण नाही वाटत आहे, तू माझ्या यशावर हात उचलला. अरे त्याने काय काय नाही केलं तुमच्यासाठी. आता अवनी पण बाहेर येते आणि ती म्हणते अगं राजाकडून चुकून झालं ते. नमी म्हणत असते अगं अवनी आज तू आहे ना म्हणून हा राजा वाचला, नाहीतर याला तर मी एवढं मारलं असतं ना. माझ्या यशावर जर परत हात उचलशील ना राजा तर तुला मी कुठलाच ठेवणार नाही, अशी धमकी देते. आणि यशदा इकडे किचनच्या साईडने उभा असतो. ते म्हणत असते यशा तू का ऐकून घेतोस रे यांचं. अरे तू मोठा भाऊ आहे आणि यांच्यासाठी किती काय काय करतोस, तुला यांना शिस्त लावायची सवय नाही का. आणि ती परत ते एक सराटा वगैरे काढते घरातला आणि त्या धन्याला आणि पाण्याला मारायला निघते. आता अवनी तिला थांबवत असते. अवनी म्हणत असते नमू जरा शांत हो, हे बघ राजा त्याच्या हाताला करून घेतलेली जखम दाखवतो. आता सगळेच थोडे इमोशनल झालेत. नमी पण रडायला लागते. धन्या आणि पाण्या पण एकदम शांततेने त्यांच्याकडे बघतात. राजाच्या पण डोळ्यात पाणी येतं. राजा म्हणतो बघ ना अगं मी स्वतःच्या हाताला जखम करून घेतली, कारण मला पण माझ्या यशोदाला मारल्याचा खूप त्रास होत होता. आणि यशोदा पण म्हणतो अगं बघ ना त्याने स्वतःला किती त्रास करून घेतला, आता नको त्याला बोलू उगाच. ती म्हणतेस ते अरे तुमच्यासाठी तुम्हाला जर खायला भेटते ना फक्त या यशामुळे, आणि तुम्ही त्याच्याशी असं वागताय हे मी कधीच विचारसुद्धा केला नव्हता. आणि नमी तिथून निघून जाते. धन्या म्हणत असतो एक पप्पी घेऊन जा ना. ती यशाच्या तोंडाला हात लावते आणि तिथून निघून जाते. आता राजाच्या हाताला त्रास होतो. अवनी लगेच राजाकडे जाते आणि त्याचा हात बघत असते की तुला त्रास होतोय का राजा. धन्या म्हणत असतो वहिनी तुम्हाला पण लहर नाही आली ना नम्मीसारखी पप्पी वगैरे घ्यायची. आता सगळेच हसायला लागतात. इकडे सकाळी सकाळी अवनी तयार होऊन देवघरात आलेली असते आणि देवपूजा करते, देवाला नमस्कार करते की देवा मी आज हे घर सोडून चालले आहे तर मला यश येऊ दे. इकडे बाहेर येते तर अण्णा कुऱ्हाडीला धार लावत असतात आणि म्हणतात बघ किती छान धार लावली, मस्त झालं होतं या कुऱ्हाडीचं. नंतर तिला आत्याचं बोलणं आठवतं की हा अण्णा दिसतो तसा नाही आहे, त्याने त्याच्या बायकोला ठार मारलं आहे. आता अवनी खूप घाबरते आणि घाबरून खाली बसते. यशा तिकडून बघतो अवनी का घाबरल्या आहेत एवढ्या. त्याला असं वाटतं कुणी काही बोललंच, पण अवनीला कुणीच बोललेलं नसतं. तो विचारत पण असतो अवनीला काय झालं आहे तुम्हाला, एवढ्या का घाबरलात तुम्ही. बाहेर अण्णा दिसतात त्यामुळे तो अण्णांना विचारतो की अण्णा तुम्ही काही बोललात का यांना. अहो खूप घाबरल्यात या, खरंच सांगा अण्णा तुम्ही काही केलं आहे का. अण्णा म्हणत असतो अरे नाही रे, माझी लाडकी सुनबाई आहे ती, मी कशाला बोलील तिला, मी तर तिला जीवच लावतो प्रत्येक वेळेला. यशा म्हणत असतो त्यांना मग काय झालं आहे, खूप घाबरल्या आहेत त्या. तो म्हणत असतो काय, अरे मी काहीच नाही केलं, कुणी काही बोललं का तिला विचार ना. यशा म्हणत असतो त्या सांगतही नाही आहे. आणि अण्णा म्हणत असतात अरे पण मी काहीच नाही केलं, मी रात्री येताना तिच्यासाठी चिक्की घेऊन आलो होतो आणि मी कशाला तिला काही बोलेल, तूच विचार कर. आता धन्या त्याच्या हातातली कुऱ्हाड घेतो आणि इकडे बाजूला जाऊन त्या कुऱ्हाडीला धार लावत असतो. नंतर अवनी मागच्या दाराने आतमध्ये जायला निघते तेव्हा धन्या बघतो आणि धन्या म्हणतो वहिनी कुठे निघालात. आता ती परत दचकते. धन्या म्हणत असतो तुम्ही एकट्या नका जाऊ ना, मी येतो तुमच्यासोबत. अवनी म्हणत असते नको नको धनू तू राहा ना घरीच, तू तुझी तयारी कर, तुला कॉलेजला जायचं आहे ना. तो म्हणत असतो नाही वहिनी मी कॉलेजमध्ये सांगेन आज सुट्टी घेतली म्हणून, मी येतो ना तुमच्यासोबत. मी लगेच तयार होतो आणि फास्ट आंघोळ पण करून येतो. ती अवनी म्हणत असते नको ना धनू तू जा आरामात आंघोळ कर. तो म्हणत असतो नाही वहिनी एवढा काय वेळ लागणार आहे, माझं शरीर एवढंसं तर आहेच, मी लगेच तयार होतो आणि लगेच माझी आंघोळ होईल. अवनी म्हणते धनू तुझी असाइनमेंट वगैरे पण आहे ना, त्यासाठी तू त्याचीच तयारी कर ना, तू कशाला उगाच माझ्यासोबत येतो. अरे मला जाऊ दे ना एकटीला, मला माहीत आहे आणि मला मंदिरात तर जायचं आहे, बाकी थोडी कुठे जायचं आहे, नाहीतर मी तुला घेऊन गेले असते. तो म्हणतो सो वहिनी ऐका ना, आम्ही येतो ना तुमच्यासोबत मंदिरामध्ये. हो तुम्ही एकट्या नका जाऊ. आता यशोदा येतो. यशोदा म्हणतो धन्या तू तुझं आवर, माझं सगळं काम झालेलं आहे, मी जातो अवनीसोबत. तर अवनी म्हणत असते नको ना तुम्ही दोघेही नका येऊ, मी जाते एकटी, मला जाऊ द्या ना प्लीज. आता यशा म्हणत असतो
आणि हे दोघं पण विचार करतात आणि शेवटी असं वाटतं त्यांना की जाऊ द्यावा अवनीला एकटीला. आता इकडे दत्ता काका, अण्णा आणि ती सुलू भांडण करत असते. तेव्हा या अण्णा त्यांचा आवाज येथून लगेच तिघेही बाहेर येतात. इकडे त्या दत्ताने केळ्याचं साल अण्णांच्या दारामध्ये फेकलेलं असतं. अण्णा लगेच कुऱ्हाड घेऊन जातात आणि म्हणतात, काय रे दत्त्या, तू माझ्या अंगणात केळ्याचं साल फेकलं आणि तुझी हिंमत कशी झाली? तो म्हणतो, मी माझ्या हिश्श्यामध्ये फेकलं. तो म्हणत असतो, तुझा हिस्सा वगैरे काही नाही आहे, हे माझ्या फक्त पोरांचं घर आहे, माझं आणि माझ्या पोरांचं. तुमचा हिस्सा तुम्ही इकून खाल्ला आणि माझ्या पोरांच्या हिश्श्यावर डोळा ठेवताय आता, हे मी कधीच होऊ देणार नाही. सुलू म्हणत असते, असं नको करू रे अण्णा, आणि ती दत्ताला वाचवत असते. तो म्हणत असतो, बग्ग पोरी, तुझ्या सासऱ्याचं खरं रूप, हा असाच अंगावर धावून येतो कुणाच्या पण. आता अवनी खूप घाबरते इथे आणि बाजूला थांबते. इकडे यशा आणि धन्या जातात आणि अण्णांना ओढतात मागे. नंतर पुढील भागामध्ये अवनी राजासोबत बोलत असते की राजा, मला ना एका ठिकाणी जायचं आहे. आता तिची तयारी बघून राजाला असं वाटतं की हिला नको जायला. राजा तिला प्रेमाची कबुली देणार की नाही हे पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भेटेल. आता सगळेच खूप इमोशनल होतात. अवनी त्यांच्यासोबत बोलत असते की मला ना जॉब करायची आहे आणि मला लवकर जॉब भेटली तर मला या घरातही राहायचं नाही आहे. आता राजा खूप निराश होतो.